शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण पुढील 2 ते 3 दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तर आज 21 सप्टेंबर बऱ्याच ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झालेली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात पाऊस सुरू होणार आणि काही ठिकाणी दुपारपासून विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळत आहे. राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, पण काही भागात पावसाचा जोर मात्र कमी आहे. आजपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आज कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे? आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे, भागभरलत मेघगर्जनेसह. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट वर्तवला जात आहे. तर उद्या रविवार 22 सप्टेंबरला कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे, पाहूयात डिटेल अपडेट. तर उद्या विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा तसेच मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज, भागबदलत मेघगर्जनेसह पाऊस राहील. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. सोमवारी आणि मंगळवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यात जोरदार पावसाचं आगमन होणार आहे. आणि मराठवाड्यात तर सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, असेच हवामान अपडेट दररोज मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलला सपोर्ट नक्की करा. लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.